नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो 6 मार्चचा आपला जो डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ आहे, ते काही कारणास्तव चॅनलवर येऊ शकला नाही. त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या 6 मार्चच्या आणि आजच्या अर्थात 7 मार्चच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी सूचीबद्ध होणारे पहिले कन्नड भाषेतील पुस्तक कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हार्ट लॅम्प असं त्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याला नुकतंच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही हार्ट लॅम्प नावाचं पुस्तक आहे, त्याच्या लेखिका आहेत बानू मुश्ताक, आणि यांनी लिहिलेले हे जे काही पुस्तक आहे हार्ट लॅम्प, याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी सूचीबद्ध करण्यात आलेला आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची सुरुवात झाली होती 2005 साली. जगभरामधील जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेले पुस्तकं असतात किंवा साहित्य असतात, त्यासाठी हा पुरस्कार दिला जात असतो. पुरस्काराची रक्कम 50,000 पाऊंड एवढी असते. पहिले भारतीय वंशाचे पुरस्कार विजेते कोण होते असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे व्ही.एस. नायपॉल. इन अ फ्री स्टेट या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तसेच मागच्या वर्षीचे अर्थात 2024चे विजेता कोण होते तर जेन्नी एर्पेनबेक, त्यांच्या कैरोस या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्या पुस्तकाचे ट्रान्सलेशन केले होते मायकेल हॉकमन यांनी. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अमेरिकेने परकीय गुंतवणूकदारांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यासाठी कोणते उपक्रम सुरू केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, गोल्ड कार्ड असं त्याचं नाव असणार आहे किंवा त्या उपक्रमाचं नाव असणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर अमेरिकेनं नुकतंच जे इमिग्रेशन उपक्रम आहे गोल्ड कार्ड, याची घोषणा केली आहे. याद्वारे परकीय गुंतवणूकदारांना अमेरिकेचं जे नागरिकत्व आहे किंवा सिटिझनशिप आहे ते मिळवण्यासाठी 5 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक अमेरिकेमध्ये करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या अगोदर जे EB-5 नावाचा व्हिसा होता त्या देशामध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी, आता त्याची जागा ही गोल्ड कार्ड घेणार आहे. तर हे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच अमेरिकाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे डॉलर, आणि राष्ट्राध्यक्ष आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प, जे की दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. भारतातील वारसा स्थळांवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कोणत्या खासगी कंपनीसोबत करार केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बिस्लरी सोबत. नुकतंच जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आहे त्यानं हे जे काही वारसा स्थळं आहेत त्यांच्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एक करार केलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारतीय पुरातत्व विभाग आणि बिस्लरी या दोघांचा हा करार आहे. त्याचं नाव काय आहे तर अडॉप्ट अ हेरिटेज 2.0 प्रोग्राम. याचा उद्देश काय आहे तर वारसा स्थळांवरील ऐतिहासिक जे जलस्रोत आहेत त्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे. तर हे उद्देश आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जे काही टार्गेटेड ऐतिहासिक जलस्रोत आहेत ज्यांचं की संवर्धन या प्रोग्रामद्वारे केलं जाणार आहे, त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. चांद बावरी, जे की अभानेरी राजस्थान या ठिकाणी आहे. नीमराना राजस्थान. रणथंबोर जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरील राणी आणि पद्मा तलाव यांचं संवर्धन याद्वारे केलं जाणार आहे. तसेच कालिंजर किल्ला जो की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणचं जे बुधाबुधी तलाव आहे याचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन हे केलं जाणार आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, तमाल युद्ध जहाज कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बनवण्यात आले आहे? त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रशिया या देशाची जी काही शिपयार्ड आहे त्या ठिकाणी हे तमाल नावाचं जे काही युद्ध जहाज आहे किंवा वॉरशिप आहे त्याला बनवण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर हे जे काही तमाल वॉरशिप आहे किंवा युद्ध नौका आहे त्याची निर्मिती रशियामधील जे शिपयार्ड आहे यांतर नावाचे त्या ठिकाणी केलेले आहे. आणि हे जहाज जे आहे किंवा युद्ध नौका आहे ते भारतीय नौसेनेमध्ये दाखल होणारी सर्वात घातक अशी युद्ध नौका आहे. याचा वेग 30 नॉटिकल मैल प्रति तास एवढा आहे. याद्वारे अँटीशिप ब्रह्मोस, सबमरीन रॉकेट्स तसेच हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकतात. तर अशा प्रकारची मल्टीपर्पज विविध कामांसाठी युद्धामध्ये उपयोगी पडणारी ही युद्ध नौका आहे. तर याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच रशियाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्या राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सबा महिला चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारत. हा संघ नुकताच ही चॅम्पियनशिप चा विजेता हा ठरलेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही बास्केटबॉल स्पर्धा झालेली आहे महिलांची त्याचं हे 3ऱ्या क्रमांकाचं एडिशन होते आणि यामध्ये विजेता ठरला आहे भारतीय वरिष्ठ महिला बास्केटबॉल संघ आणि उपविजेता मलेशिया हा संघ ठरलेला आहे. याचा कालावधी होता 23 ते 26 फेब्रुवारी. ठिकाण होतं नवी दिल्लीमधील के.डी. जाधव इंडोर स्टेडियम. आणि यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की भारतीय महिला बास्केटबॉल संघ यामध्ये या स्पर्धेमध्ये त्याने पहिल्यांदाच सहभाग नोंदवलेला होता आणि पहिल्याच वेळेमध्ये आपण ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी लुनर ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणी लॉन्च केला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नासाने नुकतंच हे लुनर ट्रेल ब्लेझर नावाचा उपग्रह लॉन्च केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे लुनर ट्रेल ब्लेझर नावाचा उपग्रह आहे ते चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सोडण्यात आलेला आहे नासा या अंतराळ संस्थेकडून. तर ही नासा अंतराळ संस्था कोणत्या देशाची आहे? तर अमेरिकेची आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याला फाल्कन 9 जे स्पेसएक्स इलॉन मस्क यांचं जे रॉकेट आहे त्याद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. हे मुद्दे आपण याविषयी लक्षात ठेवा. त्यासोबतच भारताच्या सुद्धा चंद्रयान मोहिमा आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर चंद्रयान 1 मोहीम 2008 ला पार पडलेली आहे. चंद्रयान 2 मोहीम 2019 ला त्यावेळेस अध्यक्ष होते के. सिवन आणि चंद्रयान 3 मोहीम 2023 ला पार पडलेली आहे. अध्यक्ष होते एस. सोमनाथ. आणि या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच भारताने आदित्य L1 नावाची मोहीम सुद्धा लॉन्च केलेली आहे. याद्वारे सूर्याचा अभ्यास हा केला जाणार आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच इतर ज्या देशांच्या अंतराळ संस्था आहेत त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर इस्रो अंतराळ संस्था भारताची आहे. नासा अंतराळ संस्था अमेरिका या देशाची आहे. जक्सा जपान या देशाची आहे. ESA ही युरोपियन संघाची अंतराळ संस्था आहे. CNSA चीन या देशाची अंतराळ संस्था आहे आणि रॉसकॉस्मॉस ही रशिया या देशाची अंतराळ संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच शून्य भेदभाव दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 1 मार्चला जगभरामध्ये शून्य भेदभाव दिवस अर्थात झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणून साजरा केला जात असतो. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली होती 2014 सालापासून. याचा उद्देश काय आहे? तर जगभरामध्ये सहिष्णुता, समानता आणि सर्वसमावेशकतेबद्दल जागरूकता वाढवणे. त्यासोबतच इतर जे दिनविशेष आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस असतो. 1 मार्चला परत जागतिक नागरिक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 2 मार्चला विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस आणि 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे.
तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीचा सन्मान करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए जय शाह. त्यानंतरचा प्रश्न होता, केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी ओडिशा या राज्यामध्ये या राष्ट्रीय शिखर संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक किती आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 5वा क्रमांक यानुसार भारताचा जगामध्ये आहे. या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झालेली आहे, तर आपण 5वा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची आत्मकथा लॉन्च करण्यात आली. त्याचे नाव काय आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी दिया सलाई. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच चर्चेमध्ये असणारा नासाचा पंच मिशन कशाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी सूर्य मिशन आहे हे पंच नावाचं, जे की नासाचं महत्वपूर्ण असं मिशन आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच एक राष्ट्र एक बंदर आणि मैत्री ॲपचे अनावरण कोठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मुंबई. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच डॉक्टर मीना प्रभू यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी लेखिका होत्या या मीना प्रभू आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 2 मार्चला विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर कालचा होमवर्क क्वेश्चन होता, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहेत. याचा फायदा त्यांना येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए आलोक आराध्य हे नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करायचं आहे. तसेच इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीच्या मोफत ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.